Hello dear students, in today's lecture let us revise some concepts that we have seen in the previous lecture and then we will move towards our further topic. Okay, so in last lecture what we have studied? We have studied about how work is done when the force and displacement are having a definite angle between them. Applied force is having different direction, displacement is in different direction, and in such case how work is calculated? That is calculated using formula W is equal to Fs cos theta. W is equal to Fs cos theta हा फॉर्म्युला यूज करून आपण वर्क आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये जेव्हा एक स्पेसिफिक अँगल असतो डायरेक्शन ऑफ वर्क अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, सो तेव्हा आपण हा फॉर्म्युला यूज करतो. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं होतं याच्यावरची जेव्हा न्यूमरिकल्स आपण सॉल्व करतो तर तेव्हा तुम्हाला कॉस थीटाची व्हॅल्यू सप्लाय केलेली असते, प्रोव्हाइड केलेली असते. तुम्ही जस्ट ह्या फॉर्म्युलामध्ये ती व्हॅल्यू पुट करायची आणि तुमचे न्यूमरिकल सॉल्व करायचे, एवढाच पार्ट त्याच्यामध्ये येतो. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे युनिट्स ऑफ वर्क. आता युनिट्स ऑफ वर्क फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला जो वर्कचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला यूज करायचा आहे अँड युजिंग दॅट फॉर्म्युला इझी वेनं हे युनिट्स कसे डिराईव्ह करायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. सो लेट अस राईट आवर फर्स्ट फॉर्म्युला ऑफ वर्क. व्हॉट इज फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द वर्क डन? इट इज फोर्स into displacement. So W is equal to F into S, isn't it? आता बघा युनिट्स लिहिताना आपण दोन युनिट्स कन्सिडर करतो, दॅट इज SI युनिट अँड CGS युनिट. सो लेट अस सी हाऊ टू डिराईव्ह और हाऊ टू डिसाइड द SI युनिट ऑफ वर्क फर्स्ट. SI युनिट वर्कचं डिसाईड करण्याच्यासाठी आधी आपल्याला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांची SI युनिट्स माहिती असणं गरजेचं आहे, जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. सो बघा SI युनिट फोर्सचं काय आहे? इट इज न्यूटन. कुठल्याही प्रकारचं पाठांतर आपल्याला करायचं नाही आणि विदाऊट दॅट कसं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे ह्याची मी आयडिया सांगते आहे. ओके, सो बघा फोर्सचं SI युनिट आहे न्यूटन, की जे आपण कॅपिटल N या लेटरनं डिनोट करतो. डिस्प्लेसमेंट चं SI युनिट आहे मीटर, जे आपण स्मॉल m या लेटरनं डिनोट करतो. आता बघा in order to calculate or in order to find out the SI unit of work, what we have to do? We have to just put the units of force and displacement in this formula. So I will write this formula again here तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी. आता मी काय करणार? वर्क इज इक्वल टू फोर्सचं SI युनिट आहे न्यूटन, डिस्प्लेसमेंटचं SI युनिट आहे मीटर. So it will become Newton meter. आणि या न्यूटन मीटरलाच जूल असं म्हणतात. So what is the SI unit of force work? It is joule. कशा पद्धतीनं डिसाईड केलं आपण? कुठेही पाठ करायची गरज लागली का इथे आपल्याला? नाही. आणि हा 1 मार्क्ससाठी क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. नॉर्मली तुमचे मार्क्स हे अशा प्रकारचे युनिट्स जे लिहावे लागतात ते तिथं जे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स शक्यतो जातात आणि ते जाऊ नयेत ह्यासाठीची ही एक इझी ट्रिक तुम्हाला मी सांगितली. ओके, आता असंच याच सेम वेनं आपण CGS युनिट ऑफ वर्क कसं डिसाईड करायचं ते बघूया. मग त्यासाठी आपल्याला अर्थातच फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोघांची CGS युनिट्स लागतील. सो व्हॉट इज द CGS युनिट ऑफ फोर्स? इट इज डाईन. आणि डिस्प्लेसमेंट
is having its CGS unit as centimeter. सो आता परत आपल्याला काय करावं लागेल हे लक्षात ठेवा हा. 1 मार्क्ससाठी हे जे तुम्हाला दिलेत ना, बघा मी इथं सांगते, हा एक हे तर तुम्हाला इझिली सांगता येईल. इथं तुमचं कन्फ्युजन होणार बघा, न्यूटन आणि डाईन यांच्यामध्ये. सो SI युनिट न्यूटन आणि CGS युनिट डाईन आहे. हे डोक्यात एकदा दोनदा तुम्ही त्याचं रिवाईज केलं की हे तुम्हाला पटकन सांगता येईल. हे डिस्प्लेसमेंट तुमच्या लक्षात राहील, ते इझी आहे. त्याच्यावरून बघा आता परत आपण काय करायचं, या ज्या युनिट्स आहेत त्यांना ह्या फॉर्म्युलामध्ये आपण पुट करूया. सो आय विल राईट द फॉर्म्युला अगेन. W इज इक्वल टू F इंटू S. सो हिअर फोर्सच्या इथे मी काय लिहिणार, डाईन. डिस्प्लेसमेंटच्या इथे लिहिणार सेंटीमीटर. सो दिस युनिट विल बिकम डाईन डॉट सेंटीमीटर आणि यालाच अर्ग असं म्हणतात. सो आर CGS युनिट ऑफ वर्क विल बिकम अर्ग or it is also called as डाईन सेंटीमीटर. SI युनिट जूल, त्यालाच म्हणतात न्यूटन मीटर. न्यूटन इंटू मीटर आहे. हां, लक्षात राहील. ओके, आता बघा स्टुडंट्स, याच्यावरून आपल्याला 1 जूल आणि 1 अर्ग या दोघांचे डेफिनिशन्स तयार करायचे आहेत. कशावरून, आता ह्या दोघांच्या फॉर्म्युल्यावरून. आपला मेन फॉर्म्युला हा आहे, याच्यावरून आपण हे युनिट्स तयार केले, SI आणि CGS. आता या SI आणि CGS युनिट्सचे परत डेफिनिशन्स आपल्याला तयार करायचे आहेत युजिंग दीज 2 फॉर्म्युलाज. इझी आहे, फक्त एकमेकांशी रिलेटेड आहे. जेव्हा तुम्ही ह्याचा स्टेपवाईज स्टडी कराल तर तेव्हा तुम्हाला हे पटकन लक्षात येणार. आता बघा, जूलची डेफिनिशन मला फॉर्म करायची आहे. आता जूल म्हणजे काय आहे रे, इट इज न्यूटन इंटू मीटर. सो whenever I want to form the definition of 1 joule, मी हे एवढा पार्ट डिलीट करते. बघा आता इथे 1 जूल ची डेफिनिशन तयार करायची आहे. अगेन इथं मी सांगत नाही तुम्हाला की लर्न करा, पाठ करा. यू हॅव टू प्रिपेअर इट. तुम्हाला तयार करायची आहे. कशी तयार करायची बघा, 1 जूल इज इक्वल, जर नॉर्मल जूल इज इक्वल टू न्यूटन इंटू मीटर असेल तर 1 जूल म्हणजे काय असणार आपलं, 1 न्यूटन इंटू 1 मीटर. सो मी इथे लिहीन 1 न्यूटन इंटू 1 मीटर. आता या फॉर्म्युलावरून, या फॉर्म्युलाचा यूज करून मला 1 जूलची डेफिनिशन कशी तयार करता येईल बघा. व्हॉट इज 1 न्यूटन, इट इज फोर्स. व्हॉट इज 1 मीटर, इट इज डिस्प्लेसमेंट. सो बघा हां, आता कशी तयार करता येईल, सगळे ऐका व्यवस्थित. सी स्टुडंट्स, व्हेनेवर 1 न्यूटन फोर्स, बघा ह्याच्यावरून मी कशी तयार करते. शब्द तुमचे इकडे तिकडे झाले तरी हरकत नाही, फक्त मीनिंग चेंज होता कामा नये एवढी काळजी घ्या. व्हेनेवर 1 न्यूटन फोर्स इज अप्लाइड ऑन ॲन ऑब्जेक्ट, देन इफ इट डिस्प्लेसेस 1 मीटर. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टला आपण ऑब्जेक्टवरती 1 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय करतो अँड ड्यू टू दॅट 1 न्यूटन फोर्स त्याचे डिस्प्लेसमेंट किती होणार आहे, 1 मीटर. देन द अप्लाइड ऑर द वर्क डन इज 1 जूल. इझी आहे. अगेन आता परत चला तयार करूयात आपण. व्हेनेवर 1 न्यूटन फोर्स इज अप्लाइड ऑन एनी ऑब्जेक्ट अँड इफ दॅट फोर्स डिस्प्लेसेस दॅट ऑब्जेक्ट बाय 1 मीटर देन द वर्क डन इज 1 जूल. तुम्ही तुमच्या शब्दात तयार करू शकता. इकडे तिकडे तुम्ही आधी 1 मीटर डिस्प्लेसमेंट होण्यासाठी 1 न्यूटन फोर्स लावला असं जरी म्हटलं तरी चालेल. व्हेनेवर 1 मीटर डिस्प्लेसमेंट ऑकर्स if 1 Newton force is applied then the work done is 1 joule असं म्हटलं तरी चालेल. तुम्हाला जे इझी वाटतं त्या पद्धतीनं तयार करा. फक्त काळजी काय घ्यायची, त्याचं मीनिंग नाही आपल्याला बदलायचं आहे. सो इथं बघूयात आपण आता काय तयार केली डेफिनिशन, त्यापैकी कुठलाही एक प्रकार आपण लिहूया. when 1 Newton force
displaces an object by 1 meter, then the work done is 1 joule. इझी आहे. काय काय आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा, 3 व्हॅल्यूज लक्षात ठेवायचे, 1 न्यूटन, 1 मीटर, 1 जूल. मी मुद्दामून सर्कल केलं आहे इथे. का सर्कल केलं आहे तर याच सेम डेफिनिशनचा यूज करून आपण 1 अर्गची पण डेफिनिशन तयार करू शकतो. आणि तिथे काय घालायचं आहे आपल्याला, जस्ट 1 न्यूटनच्या ऐवजी 1 डाईन घालायचं, 1 मीटरच्या ऐवजी 1 सेंटीमीटर घालायचं आणि 1 जूलच्या ऐवजी 1 अर्ग घालायचं. सो दॅट आर डेफिनिशन ऑफ 1 अर्ग विल बिकम, आता जसं सेम याच पद्धतीनं हां की 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू मीटर, तसंच इथे अर्ग इज इक्वल टू डाईन इंटू सेंटीमीटर आहे. इट मीन्स 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाईन इंटू 1 सेंटीमीटर. सो मी इथे लिहिते बघा, 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाईन इंटू 1 सेंटीमीटर. आता काय करायचं आहे, सेम ह्याच पद्धतीनं डेफिनिशन होणार. इथे 1 न्यूटनच्या ऐवजी आपण 1 डाईन लिहिलं. बघा काय डेफिनिशन होते, व्हेन 1 डाईन force displaces an object by 1 centimeter, then the work done is 1 erg. म्हणजेच एक डेफिनिशनचा यूज करून आपण इथे 2 डेफिनिशन्स फॉर्म केल्या. अनदर डेफिनिशन सेम आहे. आलं लक्षात. सो हे झाले युनिट्स ऑफ वर्क आणि त्याच्या डेफिनिशन्स. आता अजून एक पार्ट याच्यात येतो, तो म्हणजे ह्या जूल आणि अर्गमध्ये असणारं रिलेशनशिप फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. ते देखील खूप खूप इझी आहे. रिलेशनशिप बिटवीन जूल अँड अर्ग. आता त्यासाठी परत आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल, W इज इक्वल टू F इंटू S. हाच फॉर्म्युला इथे यूज करतोय आपण. आता इथे लिहिताना जूल हे SI युनिट आहे, अर्ग हे CGS युनिट आहे. म्हणजेच आधी आपण काय करूया बघा, हां ह्या दोघांचे SI युनिट्स लिहून घेऊयात. हियर न्यूटन इंटू मीटर आला, किंवा आपण इथे लिहू 1 न्यूटन इंटू 1 मीटर फॉर SI युनिट. ओके. आता बघा हां, वी नो दॅट, what we know here, we know that 1 Newton is equal to 10⁵ डाईन. कन्व्हर्जन फॅक्टर आहे, जसं आपण 1 किलोग्रॅम ग्रॅम असं जे कन्व्हर्जन दाखवतो तसं इथे 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाईन येतं. हे विसरू नका. त्यानंतर 1 सेंटीमीटर तर 1 मीटर तर तुम्हाला माहितीच आहे, 10⁵ सेंटीमीटर. आता काय करायचं बघा, हां या फॉर्म्युलामध्ये आपण हे 2 व्हॅल्यूज पुट करूया. सो व्हॉट आय विल गेट, W इज इक्वल टू 1 न्यूटन म्हणजे किती आहे, 10⁵ डाईन इंटू 1 मीटर इज इक्वल टू 10⁵ सेंटीमीटर. ह्या 2 व्हॅल्यूज मी इथे पुट केल्या. आता बघा हां, डाईन इंटू सेंटीमीटर हा एक पार्ट बाजूला जाईल, 10⁵ इंटू 10⁵ आहे. अशा वेळेस ह्या दोघांची ॲडिशन होणार, इट विल बिकम 10�7 आणि डाईन इंटू सेंटीमीटर. आता डाईन इंटू सेंटीमीटर म्हणजे काय आहे, अर्ग आहे, बरोबर की नाही. सो 10�7 अर्ग आणि हे आपलं SI युनिट घेतलेलं होतं जूल. सो इथे वर्क जे आहे हे आपण 1 जूल इज इक्वल टू 10�7 अर्ग. हा
जे कन्व्हर्जन आहे ते आपल्याला इथं मिळालं. स्टुडंट्स एक लक्षात घ्या, हा जो पार्ट आहे ना तर हा तुम्हाला 3 मार्क्ससाठी फिल इन द ब्लँक सारखा विचारला जातो. कसा तर सपोज आता इथं जे लिहिलेलं आहे की नाही, इथे तुम्हाला देतील असा डॅश देतील, किंवा इथे काहीतरी इथं डॅश देतील आणि तिथं त्या जागी तुम्हाला जे योग्य ते आन्सर्स लिहायला सांगितलं जातं. अशा प्रकारचे क्वेश्चन्स इथे असतात. आता इथं तुम्ही लक्षात काय काय ठेवणार बघा. हां, इथं तुम्हाला जिथं तुमचे हमखास कन्फ्यूज होतो ते पार्ट म्हणजे हा एक, की 1 न्यूटन मीन्स हाऊ मेनी डाईन, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, हा एक पार्ट इथे तुमचा हमखास कन्फ्युजन होतं. इथे ह्यांचं मल्टिप्लिकेशन आहे, इथे या दोघांची ॲडिशन होईल आणि डाईन इंटू सेंटीमीटर म्हणजे अर्ग आहे. सो मोस्टली जिथे आत्तापर्यंत मी पेपर्स खूप सारे चेक केलेत तर तेव्हा मला जे जाणवलं की या पार्टमध्ये बऱ्याच स्टुडंट्सची मिस्टेक होते. सो पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, ह्या दोघांच्यामधलं रिलेशनशिप दाखवताना W=F×S हा आपला रेग्युलर फॉर्म्युला घ्यायचा. SI युनिट आधी घ्यायचे आणि मग त्या SI आणि CGS युनिट्समध्ये असणारं कोरिलेशन दाखवायचं आणि मग इथे या व्हॅल्यू पुट करत सॉल्व करत गेल्यानंतर आपल्याला हे फायनल जे कन्व्हर्जन फॅक्टर आहे तो मिळतो. आलं लक्षात? सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, युनिट्स ऑफ वर्क, SI युनिट ॲज वेल ॲज CGS युनिट, त्या दोघांच्यामध्ये असणारं कोरिलेशन बघितलं, त्यांच्या डेफिनिशन्स बघितल्या. ह्या डेफिनिशन्स इझी वेनं कशा तयार करायच्या, लर्न न करता तयार कशा करायच्या हे तुम्हाला मी सांगितलं. अशाच मी खूप साऱ्या इझी मेथड्स तुम्हाला इथून पुढे देखील सांगणार आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे थांबूयात आणि याच्यानंतरच्या पार्टमध्ये आपण जो पुढचा पार्ट आहे दॅट इज पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क ही कन्सेप्ट बघणार आहोत. ओके.